जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. तुमच्यामुळे जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. झुकला तख्त दिल्लीचा आन भगवा आसमंती फडकला. झुकला तख्त दिल्लीचा आन भगवा आसमंती फडकला. नमस्कार सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रसन्न मनोज जोशी. आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखीजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई जाधव असे होते. राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजी राजे यांच्याशी झाला. जिजाऊंचे पती शहाजी राजे हे सरदार असल्यामुळे सतत मोहिमेवर असत. जिजाऊ तुम्ही घडवला वाघ अन्यायाविरुद्ध लढवला वाघ. जिजाऊ तुम्ही घडवला वाघ अन्यायाविरुद्ध लढवला वाघ. कारण अन्याय अत्याचाराविरुद्ध तुमच्या मनी होता राग. कारण अन्याय अत्याचाराविरुद्ध तुमच्या मनी होता राग. राजमाता जिजाऊ या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती आणि शहाजीराजे यांच्या आदर्श राजमाता होत्या. राजमाता जिजाऊ या शिवासारखा असावा पुत्र जिजाऊ सारखी माता शिवासारखा असावा पुत्र जिजाऊ सारखी माता तरच देशात नांदेल न्याय आणि शांतता. तरच देशात नांदेल न्याय आणि शांतता. जिजामातांनी शिवरायांना सरकार दिले व त्यांनी आपल्या हातून स्वराज्य घडवले. राजमाता जिजाऊ यांचे निधन 17 जून 1674 मध्ये झाले. अशा या थोर स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांना कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढंच बोलतो की वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचीच लागते. वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचीच लागते. म्हणतो जिजाऊ तुझ्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. म्हणतो जिजाऊ तुझ्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधित. जय हिंद.